ग्रैंड फिनाले। खेल की शुरुआत होने जा रही है। पहला सेमीफाइनल मुकाबला विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर प्रीमियर लीग 2026 का वीआर स्पोर्ट्स वर्सेस वैशाली स्पोर्ट्स। टॉस को वीआर स्पोर्ट्स के कैप्टन ने जीता है और बल्लेबाजी के लिए उन्होंने आमंत्रित किया है वैशाली स्पोर्ट्स को। वैशाली स्पोर्ट्स के ओपनर्स बीच मैदान में। वैशाली स्पोर्ट्स अपने 12th मैन को कमेंट्री बॉक्स में भेज देना है। साहिल आए हैं ओपन करने के लिए, जो इस समय नॉन स्ट्राइकर से इन पर। पहला ओवर लेकर बुद्धार्थ वाघमारे। एक फाइफर ले चुके हैं बुद्धार्थ। पहले ही मैच में हैट्रिक ली थी, टूर्नामेंट के पहले ओवर में हैट्रिक चटकाई थी उन्होंने। सेमीफाइनल नंबर 1, पहली गेंद, बढ़िया गेंद हवा में है, फील्डर उसके नीचे, गेंद को कैच कर लिया है फ्लाई स्लिप की दिशा में, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हुआ था। सुरक्षित है बैटर। इस बार बढ़िया शॉट, पटकी हुई गेंद, उसको निकाल दिया है पॉइंट के ऊपर से। 4 रन। वन फॉर द ओवर का इशारा करते हुए अंपायर। बाउंसर थी ऑफ स्टंप के बाहर, थोड़ी धीमी गति से आई थी, थोड़ा वेट किया वहां पर बल्लेबाज ने, और उसके बाद शानदार प्रहार इनफील्ड को क्लियर करते हुए पहले रन्स इस सेमीफाइनल मुकाबले के। खाता खुलता हुआ वैशाली स्पोर्ट्स का। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है, एक्स्ट्रा कवर खिलाड़ी को बाउंड्री पर तैनात किया जा रहा है। ऑन साइड में एक वाइड स्टिप मिड विकेट की दिशा में फील्डर मौजूद। गणेश के पास स्ट्राइक, और फिर से उछाल लेती हुई गेंद, इस बार सीधे फील्डर के पास मौका है। डायरेक्ट हिट की थी जरूरत, लेकिन निशाना चूकता हुआ नॉन स्ट्राइकर से इन पर काफी समय था फील्डर के पास, मौके को बुना नहीं पाए। सिंगल कंप्लीट किया गया है। स्कोर 5 रन बिना किसी नुकसान के। 5-5 ओवर का ये सेमीफाइनल मुकाबला। दोनों टीमों ने ग्रुप ए में 2-2 मैचेस जीते थे। इस बार हुक किया है, हवा में गेंद, फील्डर पीछा कर रहे हैं लेकिन नहीं पहुंच पाएंगे। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, सीमा रेखा के बाहर। 4 रन। अच्छा शॉट, लगातार उछाल लेती हुई गेंदें कर रहे हैं बुद्धार्थ वाघमारे। आज अलग रणनीति नजर आ रही है बुद्धार्थ की। अच्छा पेस भी है उनके पास, लेकिन बल्लेबाज उछाल लेती हुई गेंदों का फायदा उठाते हुए। ये दूसरा चौका, गणेश ने भी चौके से खाता खोला था और साहिल भी अपना खाता खोलते हुए चौके की मदद से। स्कोर बढ़ता हुआ 9 रन बिना किसी नुकसान के। काफी हाई स्कोरिंग मैचेस हमें देखने को मिले पूरे टूर्नामेंट में, खासतौर पर कल के दिन के खेल में। और आज का पहला मैच भी क्या कमाल का मैच रहा वो, जिसको अशोक दादा 11 ने जीता। इनसाइड आउट ड्राइव करने का प्रयास था, मोटा सिरा लगा है शॉर्ट थर्ड मैन की तरफ, फील्डर गेंद पर आते हुए। तब तक 1 रन लेने का अवसर, जहां खेलना चाहते थे वहां पर खेल नहीं पाए, लेकिन 1 रन मिला है। और रनों का आना बहुत ही ज़रूरी हो जाता है जब आप लिमिटेड ओवर्स का क्रिकेट खेलते हो। लिमिटेड ओवर्स का क्रिकेट हो या फिर अनलिमिटेड ओवर्स का, रन्स तो बहुत महत्वपूर्ण है। बैक ऑफ लेंथ पुल करने का प्रयास, बल्ले के थोड़ी सी अंदर लगी है, ग्राउंडेड शॉट बना।
एक और सिंगल और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। अच्छी शुरुआत वैशाली स्पोर्ट्स के लिए। रन संख्या 11 बिना किसी नुकसान के। नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या माहिती करता आणि यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांच्या माहिती करता की आज यानंतर अजून एक सेमीफायनलचा मॅच होईल आणि त्यानंतर ठाणे पालघर एक प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये एपीएलच्या माध्यमातून। क्या बात है सतीश जाधव, क्या ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के हकदार है? वो तो आने वाला समय बताएगा। आकर्षक स्पोर्ट्स साइकिल जिसे पुरस्कृत किया है प्रदीप जी थोरात ने, लेट दादाराम बुधाजी थोरात, इनके स्मरण में उनके हम विशेष आभार व्यक्त करते हैं। 11 विदाउट लॉस। एक एक चौका जड़ चुके हैं दोनों प्रारंभिक बल्लेबाज और अब पावर प्ले का दूसरा ओवर लेकर भागेश तैयार होते हुए। भागेश ने काफ़ी इम्प्रेस किया है इस टूर्नामेंट में, सबसे बेहतरीन गेंदबाज अभी तक इस टूर्नामेंट में जहाँ तक वीआर स्पोर्ट्स टीम का सवाल है। काफ़ी किफ़ायती गेंदबाजी भी की है और विकेटें भी छटकाई है उन्होंने। बहुत अच्छा अनुशासन उनकी गेंदबाजी में देखने को मिला है। देखना है इस सेमीफाइनल मैच में क्या कर पाते हैं, क्या उसी तरह की गेंदबाजी करेंगे या फिर उनके ऊपर बल्लेबाज अटैक करते हुए तेज गति से रन्स बनाएंगे। पहली गेंद बिल्कुल जड़ में, अच्छी शुरुआत खोद कर निकालना पड़ा है। मिड ऑफ के खिलाड़ी मिड ऑन पर आए हैं, 1 रन लेने का अवसर वहां पर गणेश के पास। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के। वैशाली स्पोर्ट्स के बल्लेबाज भी जानते हैं कि यहाँ पर वीआर स्पोर्ट्स को एक अच्छी चुनौती देनी है तो 5 ओवर में कहीं ना कहीं 60 या फिर उसके ऊपर का स्कोर खड़ा करना पड़ेगा और इस तरह से खेलेंगे तो जरूर बनेंगे। शानदार पुल शॉट डीप मिड विकेट के ऊपर से फेंक दिया गेंद को मैदान के बाहर। 6 रन। साहिल का बल्ला बोलता हुआ नजर आ रहा है, जल्दी गेंद की लेंथ को पिक करते हुए। भागेश द्वारा इस तरह की ज़्यादा गलतियां होती नहीं है, लेंथ में ज़्यादा चूकते नहीं है, लेकिन इस दफ़ा वो शॉर्ट पिच गेंद डालने का प्रयास किया उन्होंने, जिसका भरपूर फायदा उठाते हुए साहिल। साहिलसाठी एक सुवर्ण संधी आहे। विजय चंदने यांच्या माध्यमातून लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि जमा झालेला आहे पारितोषिक। क्या बात आहे। सतीश जाधव कवाडसे यांच्या माध्यमातून देखील 2000। ब्रेक थ्रू की आवश्यकता है वीआर स्पोर्ट्स को। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। और बढ़िया गेंद, अच्छी लेंथ और अच्छी लाइन भी थी, थोड़ी सी मूव हुई एंगल के तहत बाहर की तरफ निकली। इनसाइड आउट ऑन द राइज ड्राइव करने का प्रयास, लेकिन पूरी तरह से बीट हुए वहां पर साहिल। ऑफ साइड में 5 खिलाड़ी सभी सर्कल के अंदर है। पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर चल रहा है। 3 खिलाड़ी सर्कल के बाहर जो कि सभी ऑन साइड में तैनात किए गए हैं। इस बार स्लॉक स्वीप करना चाहते थे, इस बार भी गेंद बल्ले पर ले नहीं पाए। एक घुटना नीचे टिकाया था और थोड़े से ऐसे लगता है कि इंजर्ड हुए। निकलेश शेलारने देखील 1200 रुपये लावलेले आहेत लगातार 3 षटकारांसाठी। म्हणजे शेअर बाजार जो मार्केट आहे तो जरा स्ट्रॉंग झाला आहे साहिलसाठी। थोड़ी सी मोच आ गई वो शॉट खेलने के बाद उनके दाहिने पैर में। इस बार बल्ले पर लिया है, तान दिया है आसमान में, लॉन्ग ऑन के ऊपर से झन्नाटेदार शॉट, एक और छक्का। 24 पर पहुंचता हुआ स्कोर। पहला सिक्सर लगने के बाद अच्छी वापसी की थी भागेश ने, 2 डॉट गेंदें की थी, लेकिन इस दफा थ्रू द लाइन खेला है, सीधे बल्ले का प्रहार करते हुए। जबरदस्त स्ट्राइक, पूरी तरह से फिट नहीं है लेकिन अपनी टीम के लिए अच्छे रन्स बनाते हुए पावर प्ले के दौरान साहिल 17 पर बैटिंग करते हुए। अंतिम गेंद पावर प्ले में शेष और चाहेंगे कि एक और बड़ा हिट जड़ा जाए। भागेश थोड़े से दबाव में।
और फिर से तेज गति से बल्ला घुमाया था वहां पर, फिर से सामने प्रहार करने की कोशिश, लेकिन इस दफा बीट हुए। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति पर रन संख्या 24 बिना किसी नुकसान के टीम वैशाली स्पोर्ट्स। नक्कीच यानंतर अजून एक सेमीफायनल होणार आहे. अशोकदादा 11 डोली टीमचे कॅप्टन, आपण आपली तयारी करायची आहे आणि 3 स्टार रॉयल किंग्स आपण देखील आपली तयारी करायची. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल असेल या स्पर्धेचं आणि त्यानंतर एक प्रेक्षणीय लढत असणार आहे. ठाणे पालघर असा बिग मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. अच्छी शुरुआत सलामी बल्लेबाजों द्वारा, रन बनाने का औसत 12 रन प्रति ओवर, और इसी के अनुसार बैटिंग होती है आने वाले 3 ओवर्स में तो 60 रन ये प्रोजेक्टेड स्कोर नज़र आ रहा है. क्योंकि विकेट नहीं गिरा है तो कहीं ना कहीं सोच तो यही रहेगी कि 70 या फिर उसके ऊपर टोटल को लेकर जाए, और 70 रन पर हमने देखा है कि वो टोटल चेज़ करना बहुत मुश्किल रहा है. हालांकि पिछले मैच में 69 रनों का टारगेट था, उसको चेज़ किया गया अशोक दादा 11 द्वारा. आखिर के 2 ओवर्स में 34 रन चाहिए थे, और अंत में ऋतिक और रोशन ने धुआंधार बैटिंग की, छक्कों की बारिश की, और 4 गेंदें शेष रहते हुए सूर्या फाइटर्स टीम को मात दी अशोक दादा 11 ने. अशोक दादा 11 के सामने चुनौती 3 स्टार्स रॉयल्स की रहेगी दूसरे सेमीफाइनल में. बुद्धार्थ आक्रमण जारी रखते हुए वीआईपी एंड से सटीक यॉर्कर, और यहाँ पर मौका बनाए, विकेट कीपर ने स्टंप्स बिखेर दिए हैं, लेकिन सही समय पर बल्लेबाज वापस लौटे अपने क्रीज में. गणेश पहले ओवर में बुद्धार्थ को हमने देखा, उन्होंने काफी शॉर्ट पिच गेंदबाजी की थी. हालांकि 11 रन खर्च किए थे, लेकिन काफी अलग प्रकार की उनकी रणनीति थी. इस ओवर की शुरुआत यॉर्कर के साथ की है, फिर से फुलर लेंथ, लेकिन इस बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए वाइट का इशारा. अतिरिक्त के सौजन्य से स्कोर आगे बढ़ता हुआ वैशाली स्पोर्ट्स का 25 रन बिना किसी नुकसान के. ऑन साइड में दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट, जहां पर एक डिप स्क्वायर लेग है, डिप मिड विकेट, लॉन्ग ऑन मौजूद है. फाइन लेग सर्कल के अंदर, थर्ड मैन भी सर्कल के अंदर, ऑफ साइड में 3 खिलाड़ी सर्कल में, 1 बाउंड्री पर, 2 बाउंड्री पर. ओह, जोरदार पंच करना चाहते थे. अच्छी गेंदबाजी इस ओवर में. स्वीपर कवर है, एक लॉन्ग ऑफ मौजूद है, एक्स्ट्रा कवर, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, ये 3 खिलाड़ी सर्कल के अंदर. बुद्धार्थ अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट. इस बार थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद घुमा दिया है. जबरदस्त संपर्क गेंद और बल्ले के बीच में. 6 रन. लेंथ में कहीं ना कहीं थोड़ा सा बदलाव, और दिशा खासतौर पर उतनी सटीक नहीं थी. लेग स्टंप की दिशा में आती हुई गेंद, उस पर करारा प्रहार, थोड़ा सा शफल कर चुके थे, और दे घुमा के सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में. अच्छी टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक था ये गणेश के बल्ले से. शानदार छक्का. 6 रनों से स्कोर उछलता हुआ वैशाली स्पोर्ट्स का 31 रन बिना किसी नुकसान के. पहले विकेट की तलाश में इस समय वीआर स्पोर्ट्स, मिस्टर मयूर पाटिल फेम टीम. और वैशाली स्पोर्ट्स का जहां तक सवाल है, सौभाग्यवती सोनी सचिन वाकचौरे फेम टीम. विद्यमान उप सरपंच साउंदे यहां पर जोखिम उठाया है, लेकिन सिंगल कंप्लीट करते हुए. गेंदबाज काफी आगे थे गेंद को कलेक्ट करने के लिए. थ्रो किया था वहां पर बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी ने. स्टंप्स के पीछे गेंदबाज रहते तो शायद काम बन सकता था. रनआउट के मौके तो मिल रहे हैं, और मौकों को भुनाना पड़ेगा. फिलहाल स्कोर 32. तीसरे ओवर का खेल चल रहा है. अगली गेंद सामना करेंगे साहिल. इस बार उछाल दिया है गेंद को, मिस टाइम स्ट्रोक. गेंद के नीचे है खिलाड़ी लॉन्ग ऑन पर, और कोई गलती नहीं. अच्छा कैच. आखिरकार पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए सेमीफाइनल मुकाबले में गेंदबाज बुद्धार्थ.
17 रनों का योगदान देने के बाद साहिल पेविलियन में लौटते हुए, और पहले विकेट के लिए 32 रनों की पार्टनरशिप हुई, वो पार्टनरशिप टूटती हुई। और अब बल्लेबाजी के लिए सतीश वागचौरे मैदान में पहुंचते हुए। हरफन वाला खिलाड़ी है सतीश, मैन फ्रॉम सावंदे। अच्छा प्लेटफॉर्म सेट हुआ है, इसका फायदा उठाना पड़ेगा सतीश को। वीआर स्पोर्ट्स के सामने एक अच्छी चुनौती यहां से जरूर पेश की जा सकती है। बुद्धार्थ के इस ओवर में अभी तक 8 रन आ चुके हैं, और पहले ओवर की तुलना में ये ओवर काफ़ी अच्छा घटा है, लेकिन देखना है कि ओवर को किस तरह से फिनिश कर पाते हैं। अंतिम गेंद बुद्धार्थ के स्पेल की, सामना करेंगे नए बल्लेबाज सतीश वागचौरे। 5 खिलाड़ी उनके लिए ऑफ साइड में, 4 ऑन साइड में। बुद्धार्थ चले ओवर द विकेट, और लेग स्टंप के बाहर फुल टॉस थी, बल्ला चलाया, जरूर चूक गए, अतिरिक्त रन मिलेगा, लेकिन यदि बैट लगता तो वहां पर निश्चित रूप से बाउंड्री प्राप्त कर सकते थे। वेलकम स्वप्नील भुईर यांचं शुभागमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम। बुद्धिस्ट युवा मंच एसोसिएशन भिवंडीवाड़ा कल्याण शाहपुर तालुका की ये पेशकश है। एपीएल सीजन 7 इस बार स्लैश कर दिया है, जबरदस्त स्ट्रोक डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में, फील्डर के लिए लंबा चेस, कोशिश लाजवाब है, रोका है गेंद को, बेहतरीन क्रिकेट। 2 रन्स बचाते हुए फील्डर अपनी टीम के लिए, आर्यन थे वहां पर, 100% कमिटमेंट। और इसके साथ ही बुद्धार्थ वाघमारे का स्पेल समाप्त होता हुआ, 3 ओवर की समाप्ति, स्कोर 35 रन, 1 विकेट के नुकसान पर टीम वैशाली स्पोर्ट्स 35 for 1। और वक्त हो चला है ड्रिंक्स ब्रेक का। नेक्स्ट मैच सेकंड सेमीफाइनल, अशोक दादा 11 बनाम 3 स्टार्स रॉयल्स। कुल मिलाकर 2 ओवर्स में 22 रन खर्च किए बुद्धार्थ ने, और एक सफलता उनके खाते में, जो कि एकमात्र विकेट गिरा है। साहिल आउट हुए हैं 17 रनों का योगदान देने के बाद। गणेश अच्छी बैटिंग करते हुए नजर आ रहे हैं। सतीश ने 2 रनों से अपना खाता खोला है। गणेश के बैट से एक चौका और एक छक्का निकला है 14 पर बल्लेबाजी करते हुए, और जो करंट रन रेट है वो 11.67 रन प्रति ओवर। पहले 2 ओवर में 24 रन थे पावर प्ले में, लेकिन तीसरे ओवर में 1 रन कहीं ना कहीं औसतन कम बना है, लेकिन ये टोटल अभी भी मैं समझता हूँ कि अच्छा है, बड़ा मैच है, और ऐसे में 60 के करीब भी टोटल बनता है, तो उसको चेस करना इतना आसान तो नहीं होने वाला है। एक तो गेंदबाजी भी बहुत ज़बरदस्त है वैशाली स्पोर्ट्स के पास, खासतौर पर पीयूष, जिन्होंने पहले दिन के खेल में खासा प्रभावित किया था। 9 विकेटें उनके खाते में है 3 मैचेस में, गजब की गेंदबाजी की है। सतीश एक और बेहतरीन ऑप्शन है गेंदबाजी में, जो गेंदों को टर्न भी कराते हैं, विविधता है उनके पास। चलिए, वैशाली स्पोर्ट्स के पास यदि सतीश है तो फिर वीआर स्पोर्ट्स के पास भी सतीश है। सतीश ब्रावो आक्रमण पर आते हुए, खुद कप्तान। पांच ओवर का मैच, और आखिर के 2 ओवर्स डेथ ओवर्स के रूप में उनको देखा जाता है। वैसे तो कुछ बल्लेबाजों की सोच तो यही रहती है कि पूरा मैच ही डेथ ओवर्स का है, पहली गेंद से शुरू हो जाते हैं। जैसे कि साहिल को हमने देखा, आक्रामक बैटिंग की उन्होंने, 8 गेंदों में 17 रन बनाए। शुरुआत तो अच्छी की है बल्लेबाजों ने, लेकिन देखना है कि इस पारी का खात्मा किस तरह से कर पाते हैं। अंतिम 2 ओवर्स, यहाँ से 12 रन प्रति ओवर बनाते हैं तो 59 तक पहुंच सकते हैं, 15 रन प्रति ओवर बनाते हैं तो 65 टोटल हो सकता है। सतीश की पहली गेंद फुलर लेंथ, लेकिन काफी दूर रखी हुई गेंद, वाइड। बल्लेबाज ने पीछा किया था वहां पर, गणेश ने ड्राइव लगाने की कोशिश भी की थी, लेकिन चूक गए। अतिरिक्त रन मिलता हुआ, 1 रन बेशकीमती। मौसम बहुत ही बेहतरीन है, मौसम बिल्कुल औसम है यहाँ पर भिनार में। इस बार क्या किनारा लगा है? जी हाँ, बिल्कुल लगा है। विकेट का पतन, अच्छा कैच विकेट कीपर द्वारा, सुशांत ने वहां पर कोई गलती नहीं की, और दूसरा झटका लगता हुआ गणेश के रूप में वैशाली स्पोर्ट्स को।
रणनीति रंग लाती हुई। पहली गेंद पर भी यही कोशिश की थी कि बल्लेबाज से दूर रखे, हालांकि वो वाइड गेंद हुई थी, लेकिन फिर से कोशिश की उन्होंने। इस बार लाइन अच्छी थी और बल्लेबाज ने छेड़खानी की, एज लगा बल्ले का और एक अच्छा कैच विकेट कीपर सुशांत द्वारा। गिरने वाला दूसरा विकेट। टीम का स्कोर है 36 रन। नए बल्लेबाज ऋतिक मैदान में पहुंचे हैं नंबर 4 पर। दोनों जो सेट बल्लेबाज थे, ओपनर्स थे, वो पेविलियन में लौट चुके हैं। अब दो नए बल्लेबाज क्रीज पर। सतीश वागचौरे जिन्होंने सिर्फ एक गेंद खेली है, ऋतिक अभी अभी क्रीज पर पहुंचे हैं। तो यहाँ पर नए बल्लेबाजों पर दबाव निश्चित रूप से डालने का प्रयास करेंगे गेंदबाज सतीश। बायात से बल्लेबाजी करते हैं ऋतिक। छोटे कद के खिलाड़ी है, लेकिन निश्चित रूप से बड़े हिट्स लगाने की क्षमता रखते हैं। फील्डिंग में उनके लिए थोड़ा सा बदलाव किया जा रहा है, क्योंकि पिछली गेंद जिन्होंने खेली थी वो दाहिने हाथ के बैटर थे, अब बाएं हाथ के बल्लेबाज सामने आए हैं। फ्लाई स्लिप एक बैकवर्ड ऑफ द पॉइंट गली में, वहां पर फील्डर है। अच्छी गेंद सम्मान देते हुए खेला है, रनआउट का चांस था, लेकिन गेंद हाथों में ही आई नहीं है। खुद गेंदबाज गेंद पर आए थे, फॉलो थ्रू में गेंद हाथों से छिटकती हुई और बाल बाल बच गए यहाँ पर सतीश वागचौरे। ये बहुत ज़्यादा जोखिम लिया गया था सिंगल को लेकर। गेंदबाज के हाथों में गेंद आती और यदि डायरेक्ट हिट होता तो कहीं ना कहीं बाहर जाना पड़ सकता था बल्लेबाज सतीश को। सतीश के सामने सतीश, दोनों भी अपने अपने टीमों के बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी है, दोनों भी ऑलराउंडर्स। मजेदार होगा ये कॉन्टेस्ट। लॉफ्ट किया है गेंद हवा में, लॉन्ग ऑन मौजूद, कैच नहीं कर पाए हैं। गेंद हाथों से चिटकती हुई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। रत्नराज थे वहां पर। अच्छा एफर्ट जरूर था, लेकिन गेंद को कैच नहीं कर पाए। मौका भी दिया और चौका भी दिया। गेंद उंगलियों से लगी थी और बाउंस पर बाउंड्री लाइन के बाहर निकली है। मौका उतना आसान तो नहीं था, क्योंकि तेज स्ट्रोक था, फील्डर को अपनी दाहिनी तरफ तेज गति से दौड़ना था। कोशिश अच्छी हुई, लेकिन रिजल्ट बल्लेबाजी करने वाली टीम के फेवर में। 4 बहुमूल्य रन्स। सतीश पहुंचे हैं 6 पर और टीम का स्कोर अब 41 रन, 2 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर का खेल प्रगति पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम वैशाली स्पोर्ट्स इस सेमीफाइनल मुकाबले में वीआर स्पोर्ट्स के विरुद्ध। फाइनल में पहुंचने के लिए संघर्ष गेंद और बल्ले के बीच में। इस बार ऑन द राइज जबरदस्त स्ट्रोक, लॉन्ग ऑफ पर कोई खिलाड़ी नहीं है और गेंद सीमा रेखा के बाहर। एक और चौका। ब्रिटिश लॉन्ग ऑफ की तरफ खेला था। फील्डर जो थे वो डीप एक्स्ट्रा कवर की तरफ थे और बड़ा इलाका खाली था, उसका फायदा उठाया। वागचौरे ने इस बार फिर से हवा में खेला है। फील्डर थोड़े दूर है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में। 2 रन लेने का प्रयास, लेकिन तालमेल की कमी। सतीश ने तो रुचि नहीं दिखाई थी। उनके पार्टनर ऋतिक काफ़ी उत्सुक थे दूसरे रन को लेकर, लगभग आधे पिच पर पहुंच गए थे, लेकिन सही समय पर उनको वापस भेजा गया है उनके क्रीज में। एक ही रन इस गेंद पर, स्कोर आगे बढ़ता हुआ 46, 46 रन। विकेट गिरे हैं 2। सतीश ब्रावो का ये ओवर जिसमें 2 बाउंड्रीज आ चुकी है। हालांकि थोड़े से अनलकी रहे हैं कहीं ना कहीं। एक विकेट प्राप्त किया है, लेकिन दूसरा भी मिल सकता था यदि रत्नराज वो कैच लपक लेते तो। कैच ड्रॉप होने के बाद सतीश ने एक और बाउंड्री प्राप्त की। ओवर की अंतिम गेंद और स्विच हिट करने की कोशिश, सही तरह से खेल तो नहीं पाए हैं। दूसरे की प्रयास में है, मौका यहां पर और बैट्समैन रन आउट। पिछली गेंद पर तो बच गए थे, लेकिन इस दफा नहीं। 1 रन मिला है लेग बाइज के जरिए और इसके साथ ही ओवर की समाप्ति। विकेट का पतन हुआ है, तीसरा झटका वैशाली स्पोर्ट्स को। टीम का स्कोर 47, 47 रन। आखिरी ओवर का खेल शेष है। पहले 2 ओवर में 24 रन थे
पिछले 2 ओवर्स में 23 रन बने हैं, तो लगभग जो रन रेट है वो अच्छा मेंटेन किया गया है। उसमें कोई ज़्यादा गिरावट आनी नहीं दी है बल्लेबाजों ने। हालांकि पहले 2 ओवर्स में कोई विकेट नहीं गिरा था, लेकिन पिछले 2 ओवर्स में 3 बल्लेबाज आउट हुए हैं। तो यहाँ पर मुझे लगता है कि वीआर स्पोर्ट्स का खेमा भी थोड़ा सा खुश रहेगा कि बल्लेबाजों ने अच्छी शुरुआत करने के बावजूद उनको बहुत ज़्यादा तेज़ गति से रन्स बनाने का मौका पिछले 2 ओवर्स में गेंदबाजों ने नहीं दिया है। तो अब यहाँ से तो ये समझ में आता है कि 60 रनों के लिए कहीं ना कहीं संघर्ष हो रहा है फिलहाल इस मैच के पहले हाफ में। बल्लेबाज चाहते हैं कि 60 का आंकड़ा किसी तरह से छुआ जाए। गेंदबाजी करने वाली टीम वीआर स्पोर्ट्स ये प्रयास कर रही है कि 60 के अंदर ही पारी को सीमित रखा जाए, 55 के करीब, ताकि चेस करने में थोड़ी आसानी हो। आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए गेंदबाज जतिन वाघमारे। दोनों टीमों के पास काफी अच्छा बॉलिंग अटैक है, काफी बेहतरीन बल्लेबाज भी है। संतुलित टीमों के बीच का यह संघर्ष है। स्ट्राइक सतीश के पास, लॉन्ग हैंडल का जरूर यहां पर यूज कर सकते हैं सतीश। बड़े शॉट्स खेलने में माहिर बल्लेबाज है जतिन। दाहिने से ओवर द विकेट, बहुत ही सुंदर शॉट, खरा ऑफ ड्राइव, फील्डर है जरूर लेकिन थोड़े से दूर रह गए। 4 रन। लिए उनकी बाई तरफ से गेंद को ड्राइव करने में कामयाब रहे, तेज रफ्तार से ये गेंद निकली बाउंड्री के बाहर, चौका। और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए इस सेमीफाइनल मुकाबले में वैशाली स्पोर्ट्स के 51 रन ऑन द बोर्ड। नए बल्लेबाज विशाल जूनियर आए हैं और विशाल ने भी एक धमाकेदार पारी खेली हुई है इस टूर्नामेंट में। लो फुल टॉस उछाल दिया इस बार, गगनभेदी स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रन। सौरे पहले एक क्लासिक चौका जड़ा उन्होंने हॉप ड्राइव करते हुए, और उसके बाद ये थोड़ी सी कमजोर गेंद थी, फुल टॉस, लो फुल टॉस जरूर थी, लेकिन बल्लेबाज अच्छी पोजीशन में थे, गेंद के नीचे घुसकर उसको लॉफ्ट किया मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान। हवाई फायर, शानदार सिक्सर। स्कोर उछलता हुआ वैशाली स्पोर्ट्स का 57 रन 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी 4 गेंदें पारी में शेष है। एक अच्छा टोटल इस बड़े मुकाबले में स्कोरबोर्ड पर लगाती हुई वैशाली स्पोर्ट्स टीम। जतिन अगली गेंद लेकर, यह बेहतर है, इस बार लगभग जड़ में रखा लेकिन उस पर भी अच्छा ड्राइव और 2 रन के लिए पलटते हुए बल्लेबाज। जबरदस्त बैटिंग, गेंद के मेरिट पर शॉट्स खेलते हुए सतीश एक बहुत ही मूल्यवान पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। अभी तक कोई डॉट गेंद उन्होंने नहीं खेली इस पारी में, 7 गेंदों का सामना किया है, 23 पर पहुंच चुके हैं और पारी को अच्छी तरह से पेस करते हुए, खासतौर पर आखिरी ओवर में जिस तरह से बैटिंग होनी चाहिए धुआंधार, उसी तरह से बैटिंग करते हुए। ओहो, अच्छा उछाल, बैक ऑफ लेंथ रखा था, बल्ले के ऊपर से गुजरी गेंद, अतिरिक्त उछाल था थोड़ा सा, जिसके चलते बीट हुए हैं बल्लेबाज। पुल करने का प्रयास जरूर था वहां पर सतीश का। पहली डॉट बॉल इस आखिरी ओवर में जतिन द्वारा। दबाव जरूर है क्योंकि 2 बड़े हिट्स आ चुके हैं इस पे ओवर में, लेकिन वापसी करते हुए अगली गेंद, छोटा सा बॉलिंग रनअप है, इस बार दूर रखा है और काफी दूर रखा है, वाइड है। अतिरिक्त रन मिलेगा, वैशाली स्पोर्ट्स का स्कोर आगे बढ़ता हुआ 60 रन। तो वो जो माइलस्टोन जिसकी मैं चर्चा कर रहा था वो तो हासिल कर लिया है वैशाली स्पोर्ट्स के बल्लेबाजों ने। 60 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं और अब यहां से जो भी बनेंगे बचे हुए 2 गेंदों में, वो कहीं ना कहीं प्लस पॉइंट भी हो सकता है उनके लिए। शॉट ऑफ लेंथ हुक किया है और गेंद निकल गई है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, फ्लैट 6। कमजोर गेंद थी।
रन संख्या 66, 66 रन अंतिम गेंद पारी में शेष। इस गेंद पर छक्का जड़ते हैं तो 72 टोटल हो सकता है, चौका लगता है तो 70, लेकिन गेंदबाज चाहेंगे कि डॉट डिलीवरी करे या फिर विकेट चटकाए। पहले ही बहुत नुकसान हो चुका है जतिन के इस ओवर में वीआर स्पोर्ट्स के लिए। 19 रन आ चुके हैं। आखिरी गेंद सामना करते हुए सतीश, लो फुल टॉस, इस बार प्रॉपर तरीके से कनेक्ट नहीं कर पाए हैं। सीधे फील्डर के पास दूसरा रन लेना चाहते हैं जरूर, लेकिन मौका नहीं। बैट्समैन रन आउट। अंतिम गेंद पर सिंगल। कुल मिलाकर 20 रन आए इस आखिरी ओवर से। जबरदस्त फिनिशिंग टच दिया है वैशाली स्पोर्ट्स के पारी को सतीश वागचौरे ने। 30 रन बनाकर नाबाद रहे हैं और टीम का कुल स्कोर 67 रन। टारगेट रहेगा 68 रनों का फाइनल में पहुंचने के लिए वीआर स्पोर्ट्स के सामने। 68 टू विन। देखना है कि किसकी होगी हार और किसकी रहेगी जय जयकार, कौन पहुंचेगा फाइनल में। थोड़ी देर में रनचेस की शुरुआत होगी, लेकिन तब तक चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। दूसरा सेमीफाइनल मुकाबला 3 स्टार रॉयल्स वर्सेस अशोक दादा 11 डोहले। व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय योगीजी भोईर, विनोदजी जाधव आणि रोशनजी थोरात या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। आपल्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या सेमीफायनल सामन्याची नाणेफेक केली जाईल। चला दोन्ही कॅप्टन्स आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये। बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशन भिवंडी वाडा कल्याण शहापूर तालुका आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 हे 7वं पर्व आहे APLचं आणि आपण आता दुसऱ्या सेमीफायनल सामन्याच्या टॉसकडे वळत आहोत। या ठिकाणी 3 स्टार्स रॉयल्स टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत। स्वागत आहे आपलं। निलेश आलेले आहेत आणि सूरज थोरात देखील येत आहेत। विनोद दादा अशोक दादा 11 टीमचे कॅप्टन आणि विनोद दादा आमचे पाहुणे आमच्या समवेत आता जोडले जातील। मान्यवरांचं स्वागत आहे, वेलकम। हेड आणि टेल असं आपलं हे कॉइन आहे। निलेश कॉल देत आहेत। 5-5 षटकांचा सामना असेल। हेड इज द कॉल आणि बरोबर कॉल आहे, राईट कॉल आहे, हेडच आलेला आहे। टॉस जिंकलेला आहे 3 स्टार्स रॉयल्स टीमनं। पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय। पाहुण्यांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं। थँक्यू सो मच। निलेश, किती महत्त्वाचं वाटतोय सेमीफायनल सामन्याचा टॉस आणि जिंकलेला आहे, काय करणार? सामना तर खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी आणि आम्ही बॉलआउटमध्ये जी मॅच जिंकली आमच्यासाठी खूप चांगलं झालेलं आहे ते। डिसिजन काय असणार आहे? आम्ही फलंदाजी करणार। बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, काय कारण आहे याच्या मागे? किती स्कोअरपर्यंत जाण्याचा तुमचा मानस असेल? आम्ही 70 ते 75 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू। आणि काय वाटतं, क्लिनिकल कामगिरी झालेली आहे तुमच्या टीमकडून आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये, की एखादं क्षेत्र आहे जिकडे तुम्हाला वाटतं की आणखी चांगला खेळ झाला पाहिजे? क्षेत्ररक्षण जरा आमचा थोडा खराब होतोय, क्षेत्ररक्षण चांगला झाला पाहिजे। संघामध्ये काही चेंजेस वगैरे? काहीच चेंजेस नाही। थँक्यू सो मच। आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील। सूरज, कसं एन्जॉय केलेलं या स्पर्धेला खेळत असताना, विशेषतः मागची मॅच ज्या पद्धतीनं रोमहर्षक अवस्थेत पोहोचली होती, कसं वातावरण आहे संघामध्ये? खूप चांगला वातावरण आहे आणि कालपासून खूप चांगला खेळ झालेला आहे।
काल आम्ही सुरुवातीचे 2 सामने जिंकलो होतो. प्रयत्न हाच होता की जो तिसरा सामना होता आमचा सूर्या फायटरबरोबर, तो सामना जिंकून आम्हाला सेफ व्हायचा होता. पण कुठेतरी सेकंड इनिंग आम्हाला चेसिंग करायची होती आणि सेकंड इनिंगला फलंदाजी झाली नाही. एक रनआउट वगैरे झाला आणि थोडी खराब फलंदाजी झाली. त्याच्यानंतर तो आम्ही सामना गमावला आणि हा जो सामना आम्ही जिंकलेला आहे तो आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा सामना होता. हा जिंकून आम्हाला आमच्या स्पॉन्सरला टॉप 4मध्ये आम्ही पोहोचलो हे दाखवून द्यायचं होतं. कारण की आमच्या स्पॉन्सरने आमच्यावर जे हे दिलेलं आहे की ट्रॉफीसाठी तुम्ही खेळा आणि आमच्या स्पॉन्सरचीच अपेक्षा आहे की आम्ही ट्रॉफी जिंकून द्यावी आणि त्याप्रकारे 100% पोरं खेळ करतात आणि चांगला खेळ झालेला आहे. एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रथम गोलंदाजी करायची आहे, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि संघामध्ये काही चेंजेस आहेत का? संघामध्ये काही चेंजेस नाही, संघ तोच असणार आहे, फक्त 50 ते 55पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू सो मच. आपल्याला देखील सेमीफायनल सामन्याकरिता हार्दिक शुभेच्छा असतील. तर दुसऱ्या सेमीफायनल लढतीची नाणेफेक येथे संपन्न झालेली आहे टॉस बॉक्समध्ये आणि समाचार असा आहे की निलेश जे कर्णधार आहेत 3 स्टार्स रॉयलचे, त्यांनी टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. वळूयात आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात सुभाष धुमाळ यांचा दमदार आवाज. धन्यवाद अजय. पहिल्याच सेमीफायनलचा सामना आपण बघतोय वैशाली स्पोर्ट्स विपक्ष VR स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. एका बाजूला मयूर पाटील फॅम टीम VR स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोनी वाकचौरे उपसरपंच सावंत फॅम टीम वैशाली स्पोर्ट्स. या दोन संघामधलं फर्स्ट सेमीफायनल सध्या रंगली जाते. इथे मात्र कट केलं चेंडूला, स्क्वेअर कटचा फटका, चेंडू निघून जातोय या सीमा पार, झन्नाटदार चौकार. अतिशय आकर्षक चौकार पॉइंट रिझन मधून शॉर्ट वाईड पनिश, थोडासा ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, जागा बनवली होती आणि स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्क्वेअरचा फटका पाहायला मिळतो फलंदाज सतीश ब्रावच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑफ साईडला मात्र यावेळी एक्स्ट्रा करू क्षेत्र आणि त्या क्षेत्रामधून चेंडू निघून जातोय. आणखीन एक सलगचा रांगेमधला दुसरा चौकार. चौकाराने संख्येचे धावसंख्या येतो आकार. धावसंख्येत 4 ने पोहोचले ते 8 वर टीट फॉर टॅट जशा तशी उत्तर द्यायला सुरुवात VR स्पोर्ट्स संघाने देखील आता मात्र सुरू केलेलं आहे. 68 धावांचं लक्ष आणि ते लक्षात घेऊन पाठलाग केला जातो. वेलकम शुभागमन होत आहे. ओरिजिनल 40 प्लस संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय कैलास शेलार पुंडासगावचे सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि समाजसेवक यांची उपस्थित झालेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. धावसंख्या 8 आपण पाहतोय. नॉकआउट सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये अर्थात फायनलमध्ये प्रवेश करेल, तर जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, कव्हर मध्ये झेल आणि इथे आपण पाहू शकता ड्रॉप केला जातोय. स्लॉफी वर्क कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. हा झेल कदाचित खूप मागणा ठरू शकतोय वैशाली स्पोर्ट्स संघाला. सतीश ब्रावो याला हे जीवदान दिलेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 9 धावा, आव्हान 68 धावांचं आहे. फर्स्ट सेमीफायनलला पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण बघतो वैशाली स्पोर्ट्स विपक्ष VR स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. यानंतर सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत अशोकदादा 11 विपक्ष 3 स्टार रॉयल या दोन संघामधील. नक्कीच RBIचे तालुका उपाध्यक्ष सन्माननीय योगेश भोईर साहेबांच्या माध्यमातून लागोपाठ जर कोणत्याही खेळाडूने 2 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. चांगली सुवर्ण संधी आहे 2 षटकांसाठी आपण पाहतोय. इथे मात्र पाहिला आणि जाऊ दिलं पंचाचा देखील इशारा येतोय. वाईटचा चेंडू पडल्यानंतर बाजूच्या बाजूने जास्त बोलतोय.
आपण पद्धती फलंदाजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू जास्त दूर ठेवला जातो आणि संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये आता मात्र पाहायला मिळते ती 10 धावा 10 रन्स विदाउट लॉस. पहिली षटक मार्गस्थ आहे. आपण फर्स्ट सेमीफायनल पाहतोय वैशाली स्पोर्ट्स बनाम विहार स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. पहिली षटक मार्गस्थ आहे. अमोल राईट मोर स्टंप. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेल्या फलंदाजाला सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. वाईट नंतर चांगला कमबॅक करताना गोलंदाज अमोल पाहायला मिळतोय. प्रिन्स मीच्या माध्यमातून डीडी ग्राउंड बिनार इथून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण देखील केलं जाते. स्पर्धेचा तिसरा दिवस अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील फर्स्ट सेमीफायनलला पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज अमोल आणि संघाची धावसंख्या पोहोचते ते 11वर. या षटकाचा विचार करता आतापर्यंत 2 अवंत धावा या षटकामध्ये अमोल याने खर्च केलेले आहेत. 2 चौकार देखील त्याच्या या षटकामध्ये पाहायला मिळाले आहेत. 2 निर्धाव चेंडू देखील या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि सिंगल रन्स देखील या षटकामध्ये पाहायला मिळाले आहे. पडलेला चेंडू इथे मात्र चेंडू निघून जातो. पुन्हा एकदा दिशा भरकटताना गोलंदाज पंचाचा पुन्हा एकदा इशारा येतोय वाईट. आव्हान त्या वाईट चेंडूने पंचांना सध्या मैदानामध्ये बिजी ठेवले गोलंदाज अमोल याने. पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. सध्या वैशाली स्पोर्ट्स विपक्ष विहार स्पोर्ट्स या दोन संघामध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मात्र लांब लचक षटक सध्या पाहायला मिळतंय. इथे मात्र ऑन ट्रायचा फटका ऑन साईडला लॉंग ऑन रिझल्टमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना आणि सिंगल या षटकाची देखील समाप्ती पहिल्या षटकात समाप्ती आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर 68 लक्षाचा वाटला करताना विहार स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 13 धावा. धाव धावपलेकर पाहायला मिळतात. 68चं लक्ष आहे विहार स्पोर्ट्स संघ या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहत आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 दिमागदार जाऊन आपण पाहतोय. नए साल का तोहफा APL क्रिकेट का धमाका अगदी धमाकेदार क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना सध्या आपण पाहत होतो. फर्स्ट सेमीफायनल यानंतर सेकंड सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. आता मध्ये फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. दुसरं षटक P2चा हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर दूरच्या टोका करून वैशाली स्पोर्ट्स संघाकडून सज्ज होताना पियुष येतोय बॉलिंग ट्रॅकवर. फिल्डिंगमध्ये आता मात्र बदल आपल्याला पाहायला मिळतोय. VCFमध्ये 2 क्षेत्ररक्षक एक्स्ट्राच्या मागे यामध्ये थर्डमॅन फाईन लेग तैनात केले आहे. पॉईंट थोडंसं बॅकवर्ड कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आणि आता मात्र एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा आपण पाहतोय वाढवला जातोय 30 सर्कलमध्ये. तो मिड ऑफ रिजनमध्ये इथे खोलवा टॅपाचा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक ते या सज्ज होतो. या चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना आपण पाहतोय. अगदी वाघाप्रमाणे झेपावला होता तो चेंडूवर आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग डीपमध्ये पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. धावसंख्या 14 धावा. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्यात. या धावसंख्या 2 ने 15वर पोहोचते. हो 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 घुटना टेक और सिक्सर देख अद्भुत शॉट आपण पाहतो. पिकअप शॉट स्लॉक चिपचा फटका चेंडूला फेकून दिले लॉंग लेगच्या वरून लॉंग वे षटकार. अद्भुत शॉट आपण रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशावर फटका केलेला आहे. अगदी अब्राहम बेंजाम डेव्हलरची आठवण ताजा करून देताना फलंदाज पाहायला मिळतोय रत्नराज. 11 में ताज है तो विहार स्पोर्ट्स के पास रत्नराज है. वहा ताज नाही व रत्नराज बोले. अतिशय सुरेख फटका रत्नराजच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि षटकारीन संघाची धावसंख्या वेगाने वाढते.
धावसंख्या पोहोचते ते 21वर 21 विदाउट लॉस. ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग करायला हवा आहे त्याप्रमाणे विहार स्पोर्ट्स संघाकडून ह्यो पाठलाग आता मात्र केला जातोय. दुसरे षटक मार्गस्थ पीयूष दुसरे षटक चालताना तर पुन्हा एकदा आपणाकडील फलंदाज रत्नराज. हो जागेवरून हा फटका केलेला आहे. उंची जास्त लांबी कमी एलिव्हेशन प्राप्त कर आणि हे आपण बघू शकता दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. तेलही गेलं तूपही गेलं हाती दुपाटणं आलं. कॉलिंग पाहायला मिळालं नव्हते आणि परिणाम आपण बघूया विदाउट कॉलिंग परिणाम स्वरूप मौका भी दिया और चौका भी दिया. आपण अपेक्षा करूया दुखापत गंभीर स्वरूपाचे नसावी. मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारची टक्कर झाली होती डॅमियन मार्टिन आणि जेसन गिलेप्सी या ऑस्ट्रेलियाच्या 2 खेळाडूंमध्ये आणि त्यावेळी जेसन गिलेप्सीचं नाक तुटलं होतं आणि त्यानंतर त्याला मात्र क्रिकेटला रामराम करावं लागलं होतं अलविदा करावं लागलं होतं. गंभीर स्वरूपाची दुखापत त्यावेळी जेसन गिलेप्सीला झाली होती जो ऑस्ट्रेलिया संघाचा तेज गोलंदाज होता. कॉलिंग खूप महत्त्वाची असते नक्कीच क्रिकेटमध्ये रॅंकिंग बिटवीन द विकेटसाठी आणि या कॅचसाठी देखील हा झेल माझा आहे ही सांगणं खूप महत्त्वाचं असतं. धन्यवाद. आपण स्वागत सन्मान करूया पाहुण्यांचा. आपण सामना थांबलाय तर आपण स्वागत आणि सन्मान करूया. सर्वप्रथम या मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय योगेश भोईर साहेब उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. RPI अध्यक्ष उपाध्यक्ष भिवंडी यांचा आपण इथे सन्मान करतोय. मिलिंद जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. योगेश भोईर साहेबांचा इथे या व्यासपीठावर आपण सन्मान करतोय. विश्व योगेश भोईर करूया. अतिथी देवो भव असं आपण म्हणतो नेहमी. कोणताही कार्यक्रम असू द्या मग पाहुण्यांची उपस्थिती नेहमी होत असते आणि तो सन्मान सोहळा सध्या व्यासपीठावर आपण पाहतोय. विनोद जाधव उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान इथे आपण करत आहोत. मिलिंद जाधव आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करतायत विनोद जाधव साहेबांचं. या स्पर्धेचा नेहमी आठवण राहणारा हा सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहेत. मित्रांनो अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. मिलिंद जाधव आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करतायत. क्रिकेटपटू आहेत आणि रोशन थोरात आपल्या सोबत जोडलेले आहेत या व्यासपीठावर त्यांचं स्वागत आणि सन्मान. हे आपण पाहू शकता. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना स्वप्नील भोईर यांना दाखवला जात आहे. मिलिंद जाधव या स्पर्धेचे आयोजक आहेत 3 स्टार. त्यानंतर सन्माननीय अल्केश गायकवाड उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. यापुढे आपण अल्केश आम्ही आपलं देखील स्वागत आणि सन्मान करत आहोत. मी पुन्हा एकदा मिलिंद जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सागर गायकवाड देखील उपस्थित आहेत या व्यासपीठावर.
स्वागत आणि सन्मान इथे मिलिंद जाधव यांच्या शुभ हस्ते अल्केशचं केला जात आहे. शैलेश गायकवाड यांचे परम मित्र आहेत आणि त्यांची इथे उपस्थिती झालेली आहे. या APL ला पर्व 7वं जो आहे. 2 योगेश षटके भोईर- समाप्त, धावसंख्या 37. योगेश भोईर यांच्या माध्यमातून जो पारितोषिक आहे की स्वागत आणि सन्मान या सत्कारानंतर आपण करूया. तोपर्यंत कॉम्बॉक्स मध्ये देखील जाणार आहोत. मात्र सागर गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान. बॅक टू कॉम्बॉक्स. सुभाष धुमाल. खूप खूप धन्यवाद संदेश पाटील. 2 षटके समाप्त नंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 37. धन्यवाद. एक गोलंदाज आलेला नाही तर तोपर्यंत आपण एक सत्कार करूया ज्यांचा नेहमी क्रिकेटवर प्रेम असतो आणि नेहमी त्यांचा संघ पुंडा संघ प्रत्येक संघाला चॅलेंज करत असतो. आम्हाला हरवा आणि 5,000 रुपये तुम्ही कमवा अशी नेहमी चॅलेंज कैलास शेलार साहेबांची नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये कानपेच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी चॅलेंज स्वीकारला होता. त्यांची इथे उपस्थित झालेली आहे. भिवंडीमध्ये ओरिजिनल 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचं इथे करूया आपण स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय शैलेश गायकवाड साहेब आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचं आहे. फुंडास गावाची ओळख टेनिस क्रिकेट बॉलमधील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि तितकेच चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतो या व्यासपीठावर ज्यांचं नेहमी समालोचक यांच्यावर फोटो सायंकाळी स्टेटसला येण्याची तयारी आहे. ओ टू कॉम्बॉक्स. सुभाष धुमाल. इथे शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी पायान खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग लेग किंवा फाईन लेग रिझनकडे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 37 धावा. इथून 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू आणि 31 धावे समीकरण या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विहार स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय 68 या लक्ष्याचा पाठलाग करतोय. सतीश वाकचोरे ज्याने फलंदाजी करताना अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि आता पण गोलंदाजी करताना देखील तो पाहायला मिळतोय. लॉवर फुलटा चेंडू होता. समोर खेळलेल्या चेंडूला स्ट्रेट डीप मीटर रिझर्वमध्ये चेंडू फील केला जातोय. एक धावेने स्ट्राईक रोटेट करतात फलंदाज आणि एका धावेने या विहार स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 38. पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण बघतोय या वैशाली स्पोर्ट्स विपक्ष विहार स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. यानंतर सेकंड सेमीफायनलचा देखील टॉस केला गेलेला आहे. बॅकहँड डिलिव्हरी इथे आपण पाहतोय या बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये चेंडू जातोय. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही, एका धावेने यात धावफलक हलता ठेवलेला आहे. या ओव्हरमध्ये विहार स्पोर्ट्स संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजाने रत्नराज विथ सतीश ब्रावो ही सलामी जोडी पाहायला मिळते. फर्स्ट सेमीफायनल पहिला सेमीफायनल सामना आपण सध्या पाहत आहोत. तिसरं षटक मार्गच आहे. सतीश वाकचौरे तिसऱ्या षटकात आलताना राटा मोर द स्टंप. इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज पंचाचा इशारा येतो वाईट आणि अवंत धावेने आता मात्र संघाची धावसंख्या पोहोचते ती 40वर. 40 धावा धावपैकी झलकल्या गेल्यात. 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये इथून 28 धावांची आवश्यकता आहे. इथे कट केलेल्या चेंडूला मात्र चेंडू जातोय गली रिझनमधून शॉर्ट हँड रिझनकडे. फक्त एकच धाव इथे देखील घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. या षटकाचा विचार केला तर सतीश वाकचोरे याने या पूर्णपणे जर वाईट चेंडूचा अपवाद वगैरे तर चांगली गोलंदाजी केलेली आहे. इथून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. इथे अगदी खोलात आलेला चेंडू आपण पाहतोय
मात्र वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझनमध्ये थोडंसं मिसफिल आणि ते फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. एकचं रूपांतर 2 मध्ये केलं जात आहे. धावसंख्या 43. आव्हान टार्गेट 68 धावांचं आहे. व्ही आर स्पोर्ट्स संघ या टार्गेटचं पाठलाग करताना आतापर्यंत धाव प्लेकर धावा जोडल्या गेलेल्या त्या 43 धावा. 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र जोरदार अपील आणि यस पंजन बोल आकाशाकडे. फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद होते. पहिला ब्रेक थ्रू मिळून देताना अखेर सतीश वागसोरे आपल्या संघाला. फायनल सामन्यामध्ये न्यू बॅटर बुद्धार्थ आता मात्र मैदानामध्ये सज्ज होताना. तर बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र परिवर्तन होते. या षटक हाताळण्यासाठी या चौथं आता मात्र सज्ज होताना गोलंदाज दूरवरच्या टोकाकडून निकलेश शेलार, आपण कुठेही असाल संपर्क साधायचा आहे. अक्षय येतोय. फार एंड करून अक्षय सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. व्हीआर स्पोर्ट्स संघाचा फलंदाज आता मध्ये सामोर जाईल तो रत्नराज, ज्याने आतापर्यंत अतिशय चांगली फलंदाजी केली. एक चौकारिक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि वैयक्तिक 16 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. इथे मात्र कटरचा वापर लेग कटर चेंडू आपण पाहतोय. थोडासा हलवावर देखील हाताळला होता. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र अख्खा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल. पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण होतो वैशाली स्पोर्ट्स विपक्ष व्हीआर स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. कुठल्या प्रकारची चूक नाही, झेल आणि इथे मात्र समावतोय फलंदाज रत्नराज याचा खेळ.
दोन्ही सलामीचे फलंदाज आता मात्र डगवरचे असलेला परतलेले आहेत. मात्र 2 हार्ड हिटर फलंदाज विहार स्पोर्ट्स संघाचे मैदानामध्ये पाहायला मिळतात. बुद्धार्थ विथ सुशांत. दहा चेंडूंनी 25 धावांची आवश्यकता आहे. मग ते जमेची बाजू पण पाहतो विहार स्पोर्ट्स संघाच्या दृष्टीने की मोठे मोठे फटके खेळणारे 2 फलंदाज आता मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 सलामीचे फलंदाज बाद झाले आहेत. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना आतापर्यंत 2 चेंडू हातलेले आहेत. कुठल्या प्रकारची धाव करता नाही. एक विकेट देखील त्याने प्राप्त केलेला आहे. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर. स्विंग अँड मिस कटरचा वापर यावेळी देखील कटर चेंडू फलंदाजासाठी कटकटीचा ठरत आहे. या अगोदरचा पहिला चेंडू देखील त्यांनी या प्रकारे हाताळला होता कटर. दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करत होता आणि हा चेंडू देखील कटर लेग कटरचा वापर करताना गोलंदाजाचा अक्षय पाहायला मिळतोय. आता मध्ये 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. प्रत्येक निर्धाव चेंडू समीकरण दूर नेण्याचं काम करेल. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणे. यावेळी बॅकहँड डिलिव्हर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहतोय की या अगोदरचे 2 चेंडू कटर हाताळले होते आणि त्यानंतर हा बॅकहँड डिलिव्हरी चेंडू हाताळला जातोय. चांगली विविधता गोलंदाज अक्षय या षटकामध्ये पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन. हलवार चेंडू हाताळला होता आणि हे काय झालंय तर झेल सोडला गेलेला आहे. इथे संधी होती मात्र आपण पाहतोय संधीचं सोनं करता नाही. खरं तर हलवार चेंडू हाताळला होता. चेंडूमधून गतीच काढून घेतली होती आणि जवळजवळ जाल्यामध्ये फसलं होतं सुशान याला. मात्र अखेर आपण पाहतोय की झेल त्याचा सोडला गेलेला आहे. धावसंख्या 44. 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 7 चेंडूचा खेळ शेष आहे. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. मात्र आता सामना फलंदाज बुद्धार्थ. बुधवार याने खडे फटका खेळलेला. हा फटका देखील फसलेला आहे. शतरक्षक चेंडू खाल्याने हा कॅच नव्हे तर हा मॅच आहे. तर बुद्धार्थ बॅक टू पॅव्हलियन. बुद्धार्थ त्याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. बिग ब्लो मोठा मासा गलाला लागतोय. अक्षय याचं कौतुक करावं लागेल. कम खर्चाला फुल चर्चेला असं षटक त्याचं राहिलं. अक्षयने आपल्या षटकामध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे आणि 2 सफलता देखील अर्जित केल्या आहेत. अगदी एखाद्या कंजूस मारवाड्याला लाजवेल अशी गोलंदाजी अक्षयाने या षटकामध्ये केलेली आहे. कंजूस गोलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे आणि म्हणूनच आपण पाहतोय या सामन्यामध्ये थोडीशी पकड मजबूत इथे पाहायला मिळते ते वैशाली स्पोर्ट्स संघाची. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इथून 24 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू ब्लॉक होल मधला चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताला गेला होता आणि या लेगपासचा इशारा पंचर करून येतोय. धावसंख्या सिंगल वाढते. धावप्लेवर पोहोचते ती 45 वर. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये इथून अजूनही आपण बघितलं तर 23 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आता अवघड बनतं ना विहार स्पोर्ट्स संघासमोर. बुधार्थ बाद झाल्यानंतर थोडंसं दडपणाखाली आणि थोडंसं पिछाडे विहार स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे देखील चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. पूर्णपणे कमबॅक इथे मात्र केलेल्या मागील षटकामध्ये अक्षय आणि तो दबाव इथे आपण पाहतो सतीश वागचोरे कायम ठेवताना. आता मात्र शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 4ही मोठे फटके आता मात्र इथून
VR स्पोर्ट्स संघाला खेळावे लागतील. डू ऑर डाय सिच्युएशन करूया मरूची स्थिती इथे मात्र VR स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांसमोर. इथे देखील चांगल्या चेंडूच्या हाताने फक्त एकच धाव. एका धावेने आता काही फरक पडणार नाही आणि आता मात्र 21 खूपच हार्ड बनताना समीकरण अवघड बनताना VR स्पोर्ट्स संघासाठी. कारण ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 3 चेंडूमध्ये तब्बल 22 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. चेंडू निघून जातोय चौकार. पण त्या चौकाराने काही फरक पडणार नाही आपण मध्ये वैशाली स्पोर्ट्स संघावर. कारण आता लक्ष अवघड बनला. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये मिशन इम्पॉसिबल 18 धावांची आवश्यकता. एखादा चमत्कार आता मात्र VR स्पोर्ट्स संघाला सामना जिंकून देऊ शकतोय. प्लॅन मिस. चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी अक्षयची पाहायला मिळते आणि चांगली गोलंदाजी सतीश देखील करताना पाहायला मिळते. सतीश वाकसोरे ज्याने अगोदर एक षटक घातलं त्या षटकामध्ये त्यांनी फक्त 6 धाव खर्च केले होते. एक सफल दार्जी केली होती आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5च धाव खर्च केलेले आहेत. हा चेंडू निघून जातोय सीमा पार. मात्र फलंदाजी करणारा VR स्पोर्ट्स हा संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. हार्डलक VR स्पोर्ट्स आणि अभिनंदन वैशाली स्पोर्ट्स. अभिनंदन सतीश वाकचौरे. तर फायनलमध्ये पोहोचलेला पहिला संघ ठरलेला आहे वैशाली स्पोर्ट्स. वैशाली स्पोर्ट्स संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे आणि या सामन्यात मॅन ऑफ मॅचकडे बनवल्या. या सामन्यात मॅन ऑफ मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगत आहेत. खरं तर 3 ते 4 प्रबळ दावेदार होते ज्याने फलंदाजीला येताना 29 धावांचं योगदान दिले. ज्यामध्ये 2 षटकार 3 चौकारांचा समावेश होता आणि गोलंदाजी करताना 2 षटकांचा स्पेल हाताळलेला आहे ज्यामध्ये एक सफलता अर्जित केलेली आहे. आणि